रत्नागिरीत सुद्धा मान्सूनपूर्व पावसानं पहिला बळी घेतलाय। अंगावर वीज पडून हातखंबा तारवेवाडी इथे 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। पंकज घवाळी असं या तरुणाचं नाव आहे। दुपारच्या सुमाराला वाड्याच्या बाहेर उभा असणाऱ्या पंकज घवाळीच्या अंगावर वीज कोसळली असं आजूबाजूच्या घरातल्या वायरिंग देखील जळून खाक झाल्यात। रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। जिल्ह्याच्या लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये दुपारनंतर सरी कोसळल्या। या पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो संगमेश्वर तालुक्यातल्या अंगवली गावाला। चक्रीवादळामुळे अंगवली गावात असंख्य झाडं तुटून पडली आहेत, तसंच 40हून अधिक घरांचं नुकसान झालंय। 100हून अधिक झाडं कोसळली आहेत। विजेचे 10 खांब तुटलेत। यामुळे गावातला वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। ग्रामपंचायत, शाळा आणि अनेक घरांचं लाखोंचं नुकसान झालंय। यामुळे महसूल विभागानं पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। वादळामुळे झाडं रस्त्यावर कोसळल्यानं देवरुख मार्लेश्वर रस्ता बंद झाला होता। मात्र ग्रामस्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांनी झाडं बाजूला केल्यामुळे आता मार्ग खुला करण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।